परतवाडात जे प्रकरण घडलं आहे ते साऱ्या बातम्याची शृंखला सुरुवातपासून तर आता लोक गावरान 90वरतून पाहिलाय. पण सध्या तुम्ही पाहत असाल की गुन्हे शाखेचे किरण वानखडे सर आपल्या पूर्ण ताफ्यासहित परतवाड्यात या ठिकाणी दाखल झाले आहेत. पूर्ण दाखल झाले असून या प्रकरणात एक सध्या आणखीन एक मोठी बातमी अशी येत आहे. किरण वानखडे साहेब सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहत आहे. पण या प्रकरणात एक सध्या लेटेस्ट आणि ब्रेकिंग न्यूज अशी येते की आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलं असून आणखीन 2 जण एकूण 6 जणांची म्हणजे 4 जण ताब्यात घेतले हा अधिकृत आकडा आहे. आणखीन 2 जणांना ताब्यात घेतली असून त्याची चांगल्या पद्धतीनं विचारपूस चालू आहे. हा सध्या ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 येत आहे. गावरान 90नं पहिली बातमी टाकली त्यापासून जरा कुरमयत या प्रकरणानं आता लय मोठं रूप घेतलं आहे. मतलब तर म्हणजे स्थानिक स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या बातम्या आतापर्यंत पसरल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज या ठिकाणच्या हिंदुत्ववादी संघटनेने एक निर्णय घेतला आहे की परतवाडा आणि अचलपूर शहर बंद करायचा निर्णय घेतला असून तुम्ही आता आपण लवकरच परतवाडा आणि अचलपूर शहरात कोणत्या प्रकारचा बंद पाळला जात आहे ते पुरं दृश्य गावरान 90वर पाहणार आहोत. परतवाड्याच्या जे जगदंबा इंटरप्राइजेसचं चौक आहे, ॲक्सिस बँकचा परिसर, या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणचे हे जवळपास जे दुकान आहेत हे बंद आहेत. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात इथून ज्या आहेत या ठिकाणी जमा झाल्या. स्वतः आमदार साहेबही या ठिकाणी आले आहेत आणि लवकरच इथून ते अमरावतीच्या दिशेनं जाणार आहे. हे सर्व दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहून राहिले आहे. हे सर्व दृश्य आहे गावरान 90वर. आमदार स्वतः या ठिकाणी आले आहेत आणि इथून सर्व जे ताफा आहे हा जबरदस्त पोलिसाचा बंदोबस्त या ठिकाणी वाढला आहे. काय चितंबा आहे काय माहीत, पण जबरदस्त सध्या या ठिकाणी जो चितंबा आहे हा सध्या वाढला आहे की एक हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90वर तुम्ही पाहून राहिले आहे की या प्रकरणाची तीव्रता मोठी वाढली असून सर्व जे डिपार्टमेंटचे लोक आहेत हे सर्व या ठिकाणी आले आहेत. तर पोलीसची खुफिया यंत्रणा, DB स्क्वॉड आणि जे सर्व पोलीसच्या वरिष्ठ स्तराचे कार्यकर्ते आले असून वातावरण परतवाड्यातलं हळूहळू बैकत आहे. हिंदुत्ववादी संघटनेने जर आव्हान दिलं आहे तर परतवाड्याची मार्केट तुम्ही जर सध्या या ठिकाणी पाहत असाल तर बऱ्यापैकी या ठिकाणी बंदले प्रतिसाद देत आहे. सारे जे दुकानं आहेत सध्या मी परतवाड्यातलं व्यापाराचा हृदय असणारं सदर बाजार लाईनीत सध्या जात आहे. दुराणी चौकातलं हे दृश्य आहे. दुराणी चौकातले असणारे सारे कपडे दुकानं हे सर्व या ठिकाणी तुम्हाला सध्या तरी बंद दिसत आहेत. मुख्य असणाऱ्या सदर बाजारातल्या लाईनीत हे सध्या चित्र तुम्ही पाहून राहिले. सर्व जे लाईन आहे हे पूर्ण बंद असून मोठ्या प्रमाणात पोलिसाचा बंदोबस्त कोपऱ्यात दिसत आहे. बंदले जबरदस्त प्रतिसाद या ठिकाणचे स्थानिक बांधव देत आहेत. तर याच्यातही नगर परिषदचं काम चालूच आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या गल्लीतून मुख्य बाजारपेठेच्या गल्लीतून चाललो आहे. साक्षी गारमेंट आहे, शुभारंभ आहे हे बंद आहे. तिकडचं महावीर एजन्सी आहे. हे सारे जे साईनाथ फॅशन, कृष्णा कलेक्शन, जय श्रीकृष्ण फॅशन, गीतांजली हे सर्व बंद असून मोठ्या ठिकाणी जे व्यापारी वर्ग एका ठिकाणी बसून काही चर्चा करत आहेत. या मार्केटचं असं रूप एक अनपेक्षितपणे आजपर्यंत कधीच बंद पडलं नाही. हे सर्व जवेरचंद जेठाबाई जे शोरूम आहे हे सर्व या ठिकाणी ईश्वरचंद पन्नालाल ज्वेलर्स, क्लब फॉक्स हे जे सर्व दुकानं या ठिकाणचे कॉटन किंग आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला सध्या बंद दिसत आहेत. म्हणजे एक पहिल्यांदाच एवढा खतरनाक प्रतिसाद इतक्या कमी टाईमात भेटल्याचं दृश्य परतवाडा शहरातून मी तुम्हाला दाखवून राहिलो. आतापर्यंत 4 जणांना अटक केली असून या ठिकाणी जे दुकानात हे जगन्नाथजीचं अग्रवालजीचं थोडंसं उघडं दिसलं दुकान मला, पण ते लवकरच बंद होणार आहे. या सर्व जे दृश्य आहे या ठिकाणी आपण करत आहे. पण ज्या जीवनावश्यक सर्व्हिस आहेत, मेडिकल सर्व्हिस याच्यात सध्या तरी चालू आहे. हे सर्व दृश्य मार्केटचं या ठिकाणचं तुम्ही पाहून राहिले. हे पहा सर्व दुकानं बऱ्यापैकी बंद आहेत आणि या दुकानाच्या याच्यातूनच सध्या हे दृश्य आपण पाहून राहिलो. इकडच्या बाजूला तुम्ही पाहत असाल की मी सध्या जे सिंध मेडिकल चौक आहे